नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो. या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह अजित पवारांकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली त्याच्यानंतर जी सुनावणी सुरू होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची. शरद पवार यांना खूप मोठा हा धक्का मानला जातोय. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. गेल्या वर्षी अशीच बातमी समोर आली होती जेव्हा शिवसेनेतली दुही समोर आली होती, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता आणि निर्णय त्यांनी देताना तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने दिला होता आणि पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आज अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संस्थापक शरद पवार यांचे पुतणे, एक फक्त पक्षातलीच नाही तर घरातली सुद्धा आपण ही फूट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुतण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ताबा गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडे गेले. 1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी होत होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी धाव घेतली होती आणि दोघांनी आपली मतं त्यांच्यासमोर मांडलेली होती. दुसरी एक महत्त्वाची अपडेट माझी, पण सगळ्यात पहिले पुढची प्रतिक्रिया आपण बघूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली, ती देखील ऐकूया. काय म्हणणं आहे अनिल देशमुख यांचं? आज निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घड्याळ, हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं. अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला? शरद पवार साहेबांनी केला. इतके वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे? शरद पवार साहेब आहे. पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला, हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे. कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही. हा कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे चंदीगडच्या बाबतीत. आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्या पद्धतीचं घडलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया होती. खरं तर हे काय पहिल्यांदाच अजित पवारांचं बंड होतं अशातला भाग नाही. अनेक बंड यापूर्वी अजित पवारांनी केली होती पक्षामध्ये. त्याच्यातलं हे सगळ्यात मोठं आणि यशस्वी बंड आपण म्हणू शकतो. अजित पवार यांच्याकडे या यशस्वी बंड म्हणण्यामागचं कारण म्हणजे आता पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे गेलंय. उद्विग्न आणि संतप्त अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं खरं तर येत आहेत, शरद पवारांच्या पक्षाकडनं येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आमचा पक्ष आणि चिन्ह गेलं ही त्यांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडनं देखील याच प्रकारचा आपल्याला युक्तिवाद करताना बघायला मिळाला होता. आणि उद्धव ठाकरे आता गेल्या काही दिवसांपासून वारंवार टासून सांगतायत की पक्ष आणि नाव आमचंच आहे, चिन्ह भलेही गेलं तर आम्ही नवीन चिन्ह पोहोचू शिवसेनेकडे. तेव्हा मशाल हे चिन्ह देण्यात आलं. तर दुसरी एक माहिती जी येते, 7 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे शरद पवारांच्या गटाला आता नवीन नाव आणि चिन्हासाठी ॲप्लिकेशन द्यायचं, कारण लवकरच राज्यात निवडणुका आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.